विचारतो मी, तुम्ही आले कशी इथं? आले कशी इथं? बोलवले कोण? थांब एक मिनिट चुपचाप राहा. आले कशी इथं? मी आलो होतो पहिले. काकाजी मला भेटले. काकाजी म्हणे माझं मकान आहे म्हणे, आपण तिथे पूजा करायची. कशाची पूजा? पूजा म्हणे आपण करायची, इथे जेवण पूजा करायची म्हणे. ते सोनं नाणं वगैरे ते करते म्हणे. ठीक आहे, त्या पद्धतीने आलो. हे मुलगी ऍक्च्युली मी साईटवरून पोमुर्ण्यावरून मी चंद्रपूरला गेलो आणि लगेच जेवण नाही करता 7 वाजता मी इकडे आलो. 7 वाजता आल्यानंतर मग काकाजी म्हणे आपलं साहेब कोणीच म्हणलं ठीक आहे काही नाही. तर मी म्हटलं काही येत नाही म्हटलं, निश्चित नाही म्हटलं. सोबत किती जण होते? हे मी, काकाजी आणि त्यांच्यासोबत एक मिनिट तू थांब. बिलकुल चुप, होता नाही बिलकुल चुपचाप राहा, चुपचाप राहा. किती जण होत्या टोटल सांगा? 5 जण. 6 वाजेवर आठवला तर रट्टे खाशील. हो बिलकुल बिलकुल. ताई तुला मी प्रेमाने विचारतो, काही म्हणतो तर येथून मग याच्यापेक्षा हे तर काहीच नाही मारला, यापेक्षा जास्त 3-2 ते जमतच का नाही येतच नाही. दिनांक 30 नोव्हेंबर 19 रोजी रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान जनुना शिवारामधील एका शेतामध्ये 4-5 इसम हे अघोरी कृत्य करीत आहेत अशी बातमी पोलीस स्टेशनला आली होती. त्यावरून पोलीस स्टाफ सदर घटनास्थळी आला. त्यावेळेस या शेतामध्ये एका घरामध्ये 4 पुरुष आणि 1 महिला असे एकूण मिळून 5 जण लिंबू आणि पूजेचं साहित्य इथं मांडून त्याची पूजा करून अघोरी विद्येच्या जादूटोण्याच्या मदतीने, भानामतीच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडणार होते आणि त्यामुळं लोकांची फसवणूक होणार होती. आणि अशा प्रकारचं कृत्य त्यांनी या ठिकाणी केल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला फिर्यादी पिंटू कांबळे राहणार जनुना याच्या रिपोर्टवरून प्रशांत बनसोड, नथू औराशे व इतर 3 यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायदा जो आहे त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. काही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि पुढील तपास आमचा सुरू आहे.